राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। जगद्गुरु संत तुकोबारायांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या ओतूर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने पंढरपूरच्या दिशेने आज मोठ्या भक्तिमय वातावरणात ओतूर येथून प्रस्थान झाले। पालखीला यावर्षी अव्याहत 65 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रस्थान समयी सन्माननीय हरिभक्तपरायण गंगाराम महाराज डुमरे, हरिभक्तपरायण शोभा महाराज तांबे, अनिल तांबे, मोहित ढमाले, प्रशांत डुमरे, जालिंदर पानसरे, महेंद्र पानसरे, धनंजय डुमरे, दिलीप डुमरे, नीलम तांबे, वैभव तांबे, रामदास तांबे, दत्तात्रय डुमरे, अनिल डुमरे व ओतूरमधील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, भाविक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल तांबे, शिवजन्मभूमी न्यूज, ओतूर। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला। किती वर्ष पालखीमध्ये तुम्ही सहभागी होता? आता मी जवळ बरेच 25-30 वर्ष होते। 25-30 वर्ष। कशी अनुभवली ही पंढरीची वारी? चांगली वारी, चांगली वारी, बरं वाटतं, बरं वाटतं, आनंद वाटतो। परत पाठीमागे जावं वाटत नाही, वाटत नाही। या वर्षी पांडुरंगाला तुम्ही काय कराल, काय मागाल? पांडुरंग सगळी सुखी असो एवढंच मागणी, काही नाही, भरपूर दिले पांडुरंगाने। गेल्या 11 वर्ष जे वारीचा अनुभव घेत आहेत यांच्याशी आपण बातचीत करीत आहोत। काय सांगाल दादा, की गेले किती वर्ष तुम्ही वारीचा अनुभव घेत आहे? 11 वर्ष। कसा हा वारीचा अनुभव तुम्ही अनुभवला? वारीचा अनुभव एवढा चांगला आहे, आनंदच नाही। तुम्ही सर्व कामं उरकून वारीमध्ये सहभागी होता का? सगळे कामं, शेतीची कामं उरकून आम्ही वारीला सहभागी होतो। किती तुम्ही प्रवास करता? दिवसाला तुम्ही किती प्रवास करता? 20-22 किलोमीटर रनिंग होती। 22 किलोमीटर होती। कारण की वारीमध्ये आम्हाला असं दिसतंय की आता जी सहभागी होणारी जी आहेत ज्येष्ठ मंडळी या वारीमध्ये सहभागी, ज्येष्ठ लोक जे असते त्यांच्या पुढे रोड नाही ना, त्यांच्या पुढे वारीमध्ये सहभागी होत असताना हा वारीचा अनुभव तुम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कसा अनुभवला? एकदम आनंदित, एकदम आनंदित। काही कुठला त्रास नाही, काही प्रवासाला काही कुठलाच त्रास नाही, काही दुखत नाही, काय नाही, सगळं कशाची आठवण होत नाही। हरिनामाच्या गजरामध्ये आम्ही चालतो। ज्येष्ठ असतील किंवा महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल, यांना तुम्ही काय आव्हान करा? सगळ्या वारकऱ्यांनी नियमाप्रमाणे वारीमध्ये चालले आणि झेंड्याच्या पुढे जाऊ नये, रथाच्या मागे राहू नये, लाईनीमध्ये चालावं, जेणेकरून आपली सुरक्षा आपण राखायची।